जलसंपदा विभागाच्या जागेसंदर्भात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप हा करण्यात येतोय। पुण्याच्या घोरपडीतील कोट्यवधींची जागा खासगी कंपनीला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। घोरपडी इथं जुना मुठा कालवा म्हणजेच बेबी कॅनॉलवर रस्ता करण्याकरता बीजी शिर्के कंपनीला पाटबंधारे विभागानं ही जमीन दिली आणि शिर्के कंपनीनं सुशोभीकरण आणि झाडं लावण्याच्या अटीवर कॅनॉल बुजवून तिथं रस्ता बनवला। मात्र महत्त्वाचं म्हणजे सुशोभीकरण, रस्ता बनवणं आणि झाडं लावणं यासाठी कोणतंही टेंडर किंवा निविदा काढण्यात आलेली नाही। टेंडर आणि निविदा न काढताच जलसंपदा विभागानं हा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेतला आणि बीजी शिर्के कंपनीला ही महत्त्वाची जागा दिलेली आहे। या जागेची मालकी शासनानं ही स्वतःकडेच ठेवलेली आहे। पण ही मालकी जरी शासनानं स्वतःकडे ठेवली असली तरी त्याचा वापर बीजी शिर्के कंपनी इतर कामासाठी करत असल्याचं हे समोर येत आहे। कोणत्याही प्रकारे या जागेचा मोबदला बीजी शिर्के कंपनीनं राज्य शासनाला दिलेला नाहीये आणि शासनानंही ही जमीन बीजी शिर्के यांना देताना कोणतीही जाहिरात किंवा टेंडर हे काढलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। आणि याच रस्त्याच्या बाजूला बीजी शिर्के यांची मोठी जागा असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे पुण्यात जलसंपदा विभागाच्या जागेत मोठा घोटाळा झालाय का अशी चर्चा आता होऊ लागलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आरटीओ कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय हे नेमकं सगळं प्रकरण आपण पाहतोय? नाही, हा काही एकमेव प्रकार नाही। इरिगेशनच्या जलसंपदाच्या जागांवर यापूर्वीही FIR झालेल्या आहेत की त्यांच्या जागा एन्क्रोच करून किंवा त्याच्यावर त्यांची परवानगी न घेता, पालिकेची बांधकाम परवानगी न घेता त्यांनी रस्ते बांधले, त्यांनी आपापल्या प्रॉपर्टीजना रस्ता मोकळा जागा करून दिलेली आहे, रस्ता करून दिलेला आहे। यापूर्वी 1-2 FIR झाले, परंतु जलसंपदा विभाग फक्त FIR करून आपली जबाबदारी नाही असं झटकून मोकळं होतं, त्याचा पाठपुरावा कधीही करत नाही। त्यामुळे असे जे अतिक्रमण होतात ते कायमच राहतात। खरं तर या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक सुसूत्रता, कोऑर्डिनेशन असायला हवं, पण ते कधीही ते मुद्दाम होऊ देत नाहीत। कारण एकमेकांना पांघरून घालण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा असल्या की एकत्रितपणे कारवाईची जबाबदारी राहत नाही। त्यामुळे जलसंपदा असेल, पालिका असेल, हे आपापल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात, दुसऱ्यावर जबाबदारी झटकतात आणि मग जागा जातात आणि मग नको त्या जागेवर थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट होतो आणि मग कोर्ट कचेऱ्या सुरू होतात। पहिल्या पायरीवरच हे थांबवलं तर हे थांबवणं काही फार अवघड अशातला भाग नाही, परंतु ते थांबवत नाहीत। ते केवळ आपण कारवाई केल्याचं दाखवतं की दुर्दैवाची गोष्ट आहे। खरं तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, बिल्डरवर तर झालीच पाहिजे, परंतु अधिकाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे। अगदी या सगळ्या संदर्भात बिल्डरवरही कारवाई झाली पाहिजे आणि अधिकाऱ्यावरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी करतायत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारजी। धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।